सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. परंतु ते पैसे तुमच्याकडे जास्त काळ टिकणार नाहीत. अचानक ते पैसे तुमच्या एखाद्या कामासाठी तुमच्याकडनं खर्च होऊ शकतात. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं. तुम्हाला आज एखाद्या ज्ञानी व्यक्ती किंवा आध्यात्मिक व्यक्तीची भेट होऊ शकते, ज्याला अनेक गोष्टींचं ज्ञान असेल आणि तुम्हाला त्याच्याकडनं खूप चांगला फायदा देखील होऊ शकतो. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना पिवळ्या कपड्यामध्ये बांधून हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचा आजचा दिवस हा चांगला जाईल. तुमची तब्येत बऱ्याच दिवसांपासून खराब असेल तर काळजी करू नका. तुमची तब्येत लवकरच सुधारेल. तुमचं कुटुंब आणि ओळखीचे लोक तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये साथ देतील. तुमच्या मनातून नकारात्मकता काढून टाका आणि चांगल्या गोष्टींचं कौतुक करा. बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. तुमच्या वडिलांशी बोलण्यापूर्वी थोडासा विचार करा, जेणेकरून त्यांना तुमच्या बोलण्याबद्दल वाईट वाटणार नाही. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडनं संपूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्नदान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला जाईल. जर तुम्हाला ट्रिपला जायचं असेल आणि तुमचा BP जर वाढला असेल तर तुम्ही प्रवास करणं टाळावं. आज तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला मदत करू शकता ज्याला तुम्ही ओळखतही नाही. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडनं आज संपूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला आज जाणवेल की तुमचा जोडीदार तुमच्यावरती किती प्रेम करत होते. तुमच्या मुलांमुळे तुम्ही आज मनापासून आनंदी व्हाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा कठीण असू शकतो. जर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर नशिबावरती अवलंबून राहू नका. कठोर परिश्रम करा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुमचे पैसे काळजीपूर्वक खर्च करा. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या लोकांना आज खूप काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला अशी व्यक्ती भेटेल जी तुमची खूप काळजी घेईल. त्याला भेटून तुम्हाला फार आनंद होईल. जर तुम्ही कोणत्याही अडचणीमध्ये असाल तर तुमचे मित्र तुम्हाला साथ देतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा खूप चांगला जाईल. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही विचार करा, याचा तुमच्या कुटुंबावर काय परिणाम होईल, अन्यथा तुमचं कुटुंब तुटू शकतं. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता आणि त्याच्यासोबत एकांतामध्ये वेळही घालवू शकता. तुम्हाला तुमच्या मुलांसोबत आज खूप मजा मस्ती करता येईल. तुम्ही भागीदारीमध्ये आज कोणताही व्यवसाय करू शकता. जर तुम्ही एखाद्यावरती प्रेम करत असाल तर आज तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे निर्माण करू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा आणि तांब्याच्या भांड्यातनं भगवान शिवांना जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा तुमचा जाणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या लोकांना आज चांगला दिवस राहील. तुमचा प्रियकर आज तुमच्या समोर त्याचं प्रेम व्यक्त करू शकतो, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज फोनवर तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका, कारण जर तुम्ही हा मौल्यवान वेळ आज वाया घालवला तर तुम्हाला तो पुन्हा परत कधीच मिळणार नाही आणि तुमचं ते काम कायमचं अपूर्ण राहील. तुम्हाला त्याच्यानंतर पश्चातापही करावा लागू शकतो. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस चांगला जाईल.
तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. त्यांच्यासोबत तुम्ही खूप मजा मस्ती कराल. जर तुम्ही कोणत्याही दीर्घकालीन आजाराने त्रस्त असाल तर तुमचं आरोग्य सुधारू शकतं. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रेम आणि आनंद मिळेल. तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्ही स्वतःसाठी देखील वेळ काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की बऱ्याच काळापासून एखाद्या कामामध्ये तुम्हाला जर रस असेल तर ते काम लवकरात लवकर आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या कुटुंबासोबत थोडासा वेळ घालवा. तुमच्या कुटुंबासाठी काही खास गोष्टी तुम्ही आज करा. आज तुम्ही आर्थिक बाबतींमध्ये त्रस्त राहाल. जर तुम्ही एखाद्याशी प्रेमसंबंधांमध्ये असाल तर आज तुम्ही ज्या व्यक्तीवरती प्रेम करता ती व्यक्ती तुमच्यासोबत खूप आनंदी राहील. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबियांसोबत आज पार्टीला बाहेर जाऊ शकता. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकता. त्यांना भेटून त्यांचं गायडन्स घेतल्यानं तुम्हाला तुमच्या कामामध्ये फार प्रोत्साहन मिळेल. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर आज तुमच्या जोडीदाराला तुम्ही थोडासा वेळ द्या, अन्यथा तुमचं नातं तुटू शकतं. तुमच्या आजूबाजूच्या निरुपयोगी गोष्टींकडे आज लक्ष देऊ नका, फक्त महत्त्वाच्या गोष्टींकडेच लक्ष द्या. कोणाच्याही वादात तुम्ही पडू नका, अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना प्रसाद म्हणून बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज फसवणुकीच्या प्रकरणांपासून तुम्ही दूर राहा. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि तुमचे छंद पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहा. स्वतःचं काम तुम्ही स्वतः करा आणि कामामध्ये सक्रिय राहा. यामुळे तुमचं मन आनंदी राहील. आज तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला भेटायला येऊ शकतो. जोडीदार तुम्हाला सरप्राईज गिफ्टही देऊ शकतो. तुम्ही आज तुमच्या मुलांसोबत फार आनंदी राहाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला भेटायला जाऊ शकता ज्याला तुम्ही बऱ्याच काळापासून भेटला नाहीत. त्यामुळे तो सदस्य तुम्हाला पाहून खूप आनंदी होईल. तुमचं दैनंदिन जीवन चालवण्यासाठी तुम्हाला पैसे कमवण्याची नवीन संधी मिळेल. तुमची दिनचर्या बदला आणि तुमचं जीवन सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करत राहा. आज तुमचा जोडीदार तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. मात्र तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये संयम हा राखावाच लागेल. आज नशीब 85% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. आज तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात. आज तुमचा जोडीदार मात्र तुमच्यावरती रागावू शकतो. त्यामुळे बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काळजी आहे याची त्यांना जाणीव करून द्या. तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही आज गुंतवणूक करू शकता. तुमच्या मुलाच्या आरोग्याबद्दल तुम्हाला थोडीशी काळजी वाटत असेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.